प्रमुख न्यूज मिरजेत विनापरवाना डिजिटल फलकांवर महापालिकेची धडक कारवाई। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या तक्रारीनंतर रात्री उशिरापर्यंत फलक हटवले। नियम सर्वांसाठी समान असावेत अशी मागणी। मिरज शहरातील विनापरवाना डिजिटल फलकांच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेने रात्री उशिरापर्यंत धडक मोहीम राबवत शहरातील अनेक विनापरवाना डिजिटल फलक हटवले। योगेंद्र थोरात यांनी शहरात सुमारे 400 विनापरवाना डिजिटल फलक लावण्यात आल्याचा आरोप केला असून या माध्यमातून महापालिकेचा सुमारे 10 लाख रुपयांचा कर बुडाल्याचा दावा केला आहे। दरम्यान विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात लावण्यात आलेल्या काही डिजिटल फलकांनाही परवानगी नसल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे। याबाबत संबंधित प्रशासन आणि आमदार इद्रिस नायकवाडी यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। मंगळवारी रात्री शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महापालिकेच्या पथकाने कारवाई करत विनापरवाना फलक हटवले। विशेष म्हणजे नेहमी दिवसा होणारी कारवाई यावेळी रात्री करण्यात आल्याने शहरात चर्चांना उधाण आले आहे। महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईचे योगेंद्र थोरात यांनी स्वागत केले। नियम आणि कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे। कोणत्याही राजकीय दावाला बळी न पडता विनापरवाना फलक लावणाऱ्यांवर कारवाई करावी आणि महापालिकेचा कर बुडाल्याच्या आरोपांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। आता या प्रकरणात महापालिका प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार आणि करबुडव्यांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे। तर मी या महापालिकेच्या डॅशिंग आयुक्त आहेत त्यांचं अभिनंदन करीन की पहिल्यांदाच असं होतंय की एका आमदाराचं डिजिटल काढण्यात आलेलं आहे विना परवाना। मी गेले 2 दिवस सहाय्यक आयुक्त सागावकर साहेबांना फॉलोअप घेत आहे की आज जे आरोग्य शिबिराचे असतील वाढदिवसाचे डिजिटल असतील त्यांचे किती जणांचे टॅक्स भरलेले आहेत। त्यांचे कोणतरी अध्यक्ष आहेत ईश्वर जनवाडे साहेब, त्यांनी फक्त 4 डिजिटलचे पैसे भरलेले आहेत आणि आता आपण शहरात बघितलं तर जवळजवळ 400 डिजिटल होते। म्हणजे एका डिजिटलला जर 2,500 तुम्ही धरलात तर जवळपास 10 लाख रुपयाचा टॅक्स ते इद्रिस नायकवाडी बुडवायच्या नादात होते। सागापूर साहेबांना मी सांगितलं पण ते खूप प्रेशरमध्ये होते, त्यांचा BP वाढला, असं कसं आमदाराचं काढायचं, आमच्या नोकऱ्या जातील, आयुक्त आज आहेत पण आमदार कायम आहेत, असं बरंच काय काय बोलले। मग मी काल मंगळवारी ही तक्रार मंगळवारी आयुक्त मॅडम त्यांचा जनता दरबार असतो तिथं एक तक्रार केली। मॅडम रात्री एक डिजिटल नाही, शास्त्री चौकापासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून तुम्ही बघू शकता महापालिका रात्री काम करत होती। जी महापालिका दिवसा काम करत कधी कधी उशीर होत होते त्यांना, तर ती महापालिका या आयुक्त मॅडमच्या आदेशानं रात्रभर काम करून इद्रिस नायकवाडी यांची विनापरवाना एकही डिजिटल ठेवलेली नाही। मी महापालिकेचं ना या सागावकर साहेब असतील त्यांचा स्टाफ असेल अभिनंदन करेन। यामुळं काय होईल हे लक्षात घ्या की आमदाराचं विनापरवाना डिजिटल काढतात म्हणजे आपण लावताना परवानगी घेऊ, पैसे भरू, त्यामुळं महापालिकेचा टॅक्स वाढणार आहे। इद्रिस नायकवाडी हे संविधानिक पदावर आहेत, आज त्यांनी विनापरवाना डिजिटल लावायचे का हा त्यांचा प्रश्न आहे। पण ते दरवेळेला म्हणतात माझी उंची खूप आहे, माझी उंची खूप आहे, उंची खूप आहे, उंची किती आहे काय आहे काय कळना। पण 400 डिजिटल लावून 400 पैसे भरताना उंची चांगलीच लक्षात आलेली असते की किती आहे। पण महापालिकेचं अभिनंदन, सुपडा साफ केलेला आहे, एक डिजिटल नाही येतं। असंच महापालिकेचं काम चालत राहावं, आम्ही त्यांच्याबरोबर आहे, ते मिरजकर त्यांच्याबरोबर आहे। जेव्हा वाढीव घरपट्टीचा मुद्दा येतो तेव्हा असे बरेच प्रश्न येतात की सुविधा आहेत काय हे आहेत, तर अशी महापालिका काम करत असेल रस्त्यांच्या पाण्याच्या आणि अशा बाबतीत कुठलं परमिशन असेल नगररचनाचं पण लोक अशी वाढीव घरपट्टी द्यायला पण नाही म्हणणार पाहिजे। परत एकदा महापालिका आयुक्ताचं अभिनंदन आणि पुढं अशा कुठल्या लोकांनी जरा व्यवस्थित पैसे भरून लावलंच बरोबर।